भीम जयंतीच्या डीजेची तयारी 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि मी काय म्हणालो ते ऐका. जनगणना चालू झालेली आहे. खूप व्हिडिओज मेसेजेस फॉरवर्ड व्हायलेत की माझ्या मातंग समाजाने स्वतःला हिंदू म्हणून टाकावं. हे बघा, हा प्रश्न मुळात ज्याचा त्याचा आहे, पण त्या घटना आठवा. जाळायला स्मशान मिळालं नाही. पाणी भरायच्या नळाजवळ तुझं भांडं का ठेवलं म्हणून त्या बाईला केलेली मारहाण लक्षात ठेवा. जर तुम्ही हिंदू आहात तर तुमच्यावर हा अत्याचार का? मातंग समाजावर हा अत्याचार का? जर मातंग समाज हा हिंदू आहे तर फक्त जनगणनेपुरताच मातंग समाज हिंदू झालेला आहे का? ठीक आहे, तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारानं चालायचं नसेल हरकत नाही, पण तुम्ही तुमचे स्वतंत्र विचार उभे करावेत असं मी तुम्हाला सांगत आहे. हिंदू म्हणून टाका म्हणून जे लोक तुम्हाला म्हणायलेत त्या लोकांचं ऐकायचं का नाही हा विषय तुमचा आहे. रान मांगाचं हे जागावं आणि भीमाच्या चरणी लागावं. तुम्हाला चरणात येण्याची गरज नाही मित्रांनो. आम्ही तुम्हाला आमच्या मनामध्ये घेऊ, आम्ही तुम्हाला आमच्या खांद्यावर बसवू, आम्ही डोक्यावर बसवू, परंतु आमच्या सोबत ठेवू. आमच्या खाली तुम्हाला दाबण्याचा कधीच प्रयत्न केला जाणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. महार काय आणि मातंग काय मी तरी एकच समजतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणारा प्रत्येक धर्म हा माझ्यासाठी माझाच धर्म आहे. बाकी ज्याचा त्याचा विचार आहे मित्रांनो. तुम्हाला हिंदू टाकायचं आहे, तुम्हाला बौद्ध टाकायचं आहे की तुम्हाला काय टाकायचं आहे ते तुम्ही तुमचा विचार करा. म्हणा जय भीम, जय संविधान.